चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिसराच्या विकासाला आता नवीन गती मिळणार आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोबा हे निसर्गाचे वरदान असल्याचे सांगत आगरझरी आणि मोहुर्ली या गावांना पर्यावरणीय मॉडेल विलेज म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह अंतर्गत पद्मापूर येथील प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले। यावेळी पर्यटन विकास, रस्ते, सौंदर्यीकरण आणि स्थानिक रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाला वन विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पद्मापूर प्रवेशद्वार आणि ताडोबाला जाणाऱ्या रस्त्यांचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याचे सांगत संबंधित कंत्राटदाराचे आमदार मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले। दरम्यान आगरझरी गावात सुमारे 1,85,00,000 रुपयाच्या निधीतून रस्त्यालगत सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले आहेत। यामुळे पर्यटकांना जंगलातील बिबट्या, विविध पक्षी आणि निसर्ग सौंदर्य अधिक जवळून अनुभवता येणार आहे। ताडोबा हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा असल्याचे सांगत या भागाचा विकास करण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले। ताडोबा उत्सवामुळे या क्षेत्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे 1,725 चौरस किलोमीटर इतके असून हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे। 2014 नंतर येथे मोहुर्ली गेट अंतर्गत रस्ते आणि बटरफ्लाय गार्डन सारखे अनेक विकास प्रकल्प राबवण्यात आले आहेत। आगरझरी आणि मोहुर्ली ही गावे पुढील 5 वर्षात आदर्श मॉडेल विलेज म्हणून विकसित केली जाणार असून यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। रिसॉर्ट, हॉटेल, जिप्सी आणि गाईड क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच ताडोबाचा समावेश जगातील टॉप 50 आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांमध्येही व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। वाघ हा पराक्रमाचे प्रतीक आहे आणि वाघांच्या जिल्ह्याचा आवाज कुठेही कमी पडू देणार नाही असे ठामपणे सांगत स्थानिक नागरिक, शेतकरी, आदिवासी समाज आणि महिलांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले। ताडोबाच्या विकासासोबतच पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांचा विकास साधत हा प्रकल्प आता जागतिक पर्यटन नकाशावर झळकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे।